हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यूट्यूब इन्फिनिटी चॅनल. माय सेल्फ राधिका. आज आपण नेक्स्ट क्वेश्चन सेशनला स्टार्ट करणार आहे. त्यासाठी बघा आपल्याकडे एक पार्ट नंबर 10 स्टार्ट झालेला आहे आपला. आज एक गेम चेंजर बॅच आहे. आपण या बॅच बद्दल बघा, ही गेम चेंजर बॅच आहे. या बॅच मध्ये तुम्हाला जो TCS आणि IBPS पॅटर्न नुसार जो पण सिलेबस आहे तुमचा टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल, इथे पूर्ण सिलेबस तुम्हाला कव्हर करून देण्यात येईल. ही बॅच तुम्हाला PMC, MGP, NMC, PWD आणि WRD किंवा येणारे तुमची नगर परिषद वगैरे ज्या एक्झाम असतील किंवा कुठल्याही महानगरपालिकेची एक्झाम असेल ती बॅच, ही बॅच तुम्हाला त्या याच्या एक्झामसाठी म्हणजे हे आहे, बेटर आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा जो पार्ट आहे टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलचा TCS आणि IBPS पॅटर्न नुसार पूर्ण आपण इथे कव्हर केलेला आहे. ही बॅच तुम्हाला परचेस करायची असेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आणि बॅच बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता, किंवा तुम्ही स्वतः व्हिजिट करून ही बॅच पूर्ण स्वतः येऊन व्हिजिट करू शकता किंवा बॅच बद्दल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. नेक्स्ट आहे बघा, आता फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, द मॅक्झिमम परमिसिबल लिमिट फॉर अ ऑर्गॅनिक सॉलिड प्रेझेंट इन अ मिक्सिंग वॉटर फॉर कॉन्क्रीट. बघा आता याचं जे आन्सर आहे 200 mgl पर आहे. आता यांनी काय विचारलेलं आहे, मॅक्झिमम परमिसिबल लिमिट विचारलेलं आहे ऑर्गॅनिकची. आता हा एक फॅक्च्युअल डेटा आहे, मी त्यासाठी तुम्हाला एक टेबल दाखवते. बघा, परमिसिबल लिमिट सॉलिड ॲज पर IS 456/2000, ऑर्गॅनिक साठी 200, सस्पेंडेड मॅटर साठी 2000, सल्फेट साठी आहे 400, क्लोराईड साठी आहे, क्लोराईड साठी बघा प्लेन आणि कॉन्क्रीट साठी आहे, प्लेन साठी आहे 2000 आणि रेनफोर्स सिमेंट साठी आहे 500 आणि इनऑर्गॅनिक आहे 300. हा एक फॅक्च्युअल डेटा आहे, तुम्हाला हा ॲज इट इज पार्ट करायचा आहे. इथे तुम्हाला कुठलाच कन्सेप्ट किंवा कुठला फॉर्म्युला किंवा कुठलं लॉजिक नाहीये. नेक्स्ट आहे फॉर अ गुड बॉन्डिंग इन ब्रिक मॅसनरी. जेव्हा ब्रिक मॅसनरीची गुड बॉन्डिंग कशामुळे तयार होते ते विचारलंय. ऑल ब्रिक नीड नॉट बी युनिफॉर्मली साइज, चुकीचं आहे. बॅट मस्ट बी यूज इन अल्टरनेट कोर्स, हे राईट आहे. बघा आपण काय केलेलं आहे की सपोज तुमचा स्ट्रेचर आहे आणि हे हेडर आहे. आता परत हे काय हेडर आहे, तर यांनी काय बॅट आपण कुठे यूज करतो, बॅट आपण काय करतो स्टार्टिंगला इथे बॅट यूज करतो, जेणेकरून काय होईल की जो यांचा व्हर्टिकल जॉईंट आहे हा अल्टरनेट येण्यासाठी बॅट आपल्याला काय करते, अल्टरनेट क्लोजर येण्यासाठी. आता बघा इथे बॅट यूज केलं तर आपण इथे हेडर घेऊ शकतो, परत इथे हेडर, परत इथे हेडर, परत इथे हेडर. आता बघा आपण काय केलं असतं, सपोज इथे केलं नसतं, सपोज इथे आपण यूज केलं नसतं तर इथे सरळ सरळ स्ट्रेचर आलं असतं, हे स्ट्रेचर तयार झालं असतं. मग काय आहे की आपण बॅटचं जेव्हा यूज करणार, बघा हा आणि हा जॉईंट एक येत आहे बरोबर, आपल्याला काय पाहिजे असं एकत्र यायला जॉईंट नको, त्यासाठी आपण काय केलेलं आहे की बॅटचा यूज केलेला आहे. म्हणून आपलं सेकंड आन्सर, द वर्टिकल जॉईंट अल्टरनेट क्लोजर शुड बी द फॉल इन प्लम्ब ऑफ, नाही करत. सिमेंट मॉर्टर यूज मस्ट बी हॅव अ सुरखी ॲज अ असिस्टिव्ह, हे पण नाही आहे. राईट आन्सर आपलं असणार आहे बी. नेक्स्ट आहे द टाइप्स ऑफ वॉल दॅट इज कन्स्ट्रक्टेड टू डिवाइड द स्पेस विद इन द बिल्डिंग. आता बघा वॉलचे खूप सारे टाइप्स आहेत. पार्टी वॉल कशाला म्हटलेलं आहे की टू मोर दॅन बिटवीन द ओनर. सपोज हा माझा प्लॉट आहे, हा प्लॉट नंबर 1, प्लॉट नंबर 1 आणि हा प्लॉट नंबर 2, प्लॉट नंबर 2. आता बघा, आता हा प्लॉट नंबर 1 आणि प्लॉट नंबर 2 आहे. याला काय करायचंय की आपली बाउंड्री म्हणजे स्वतःच्या प्लॉटची बाउंड्री लोकेट करायची असेल तर हा काय करणार, एक पार्टी वॉल कन्स्ट्रक्ट करेल इथे.
म्हणजे स्वतःचा त्याचा प्लॉट दाखवायचा असेल तर, आणि हा पण याची सेपरेट करणार, बरोबर. हा पण इथे त्याची कन्स्ट्रक्ट करणार, बरोबर. हे काय झालं की पार्टी वॉल काय आहे की टू मोर दॅन ओनर, म्हणजे हा एक वेगळा ओनर आहे आणि या प्लॉटचा वेगळा ओनर आहे. हे काय करणार की आपला पार्ट म्हणजे आपली जे हे आहे काय म्हणते त्याला, आपली जी साईट आहे किंवा आपला जो प्लॉट आहे त्याचा एरिया म्हणजे बाउंड्री लोकेट करण्याचं काम काय करते, कुठली वॉल करते, पार्टी वॉल. बघा पार्टिशन वॉल म्हणजे काय असते की जे पण तुम्ही तुमच्या कन्स्ट्रक्शन, हा हे आपलं आन्सर नाही. जे पार्टिशन वॉल का आहे की जे पण तुम्ही आपलं कन्स्ट्रक्शन करताना म्हणजे त्याच्यावर कुठला लोड नसते, फक्त ती पार्टिशन म्हणून काम केली जाते, जेणेकरून की आता बघा, आता हा आपला घर आहे, सपोज हा आपला प्लॅन आहे. या प्लॅन मध्ये इथे कॉलम आहे, इथे कॉलम आहे, इथे कॉलम आहे, इथे कॉलम आहे, परत इथे कॉलम आहे आणि इथे कॉलम आहे. आणि इथे काय आहे, हे सपोज तुमची किचन आहे, ही सपोज किचन आहे आणि हा डोअर आहे आणि हा तुमचा हॉल आहे, ही किचन. किचन. आता काय झालं की या वॉलला आणि या किचनला म्हणजे सेपरेट करण्यासाठी आपण काय केलं, इथे पार्टिशन वॉल कन्स्ट्रक्शन केली. पार्टिशन वॉलवर कुठलाच तुमच्या स्ट्रक्चरचा लोड नसतो. आणि बघा आता टॉयलेट बाथरूमच्या जवळ पण आपण काय करतो, सपोज इथे तुमचं टॉयलेट बाथरूम आहे, इथे बाथ आहे आणि इथे WC आहे. ही जी पण वॉल आहे ही काय आहे, तुमची पार्टिशन वॉल आहे. हे सपोज डोअर, हे सपोज डोअर, हे काय झालं, पार्टिशन वॉल आहे आणि पार्टिशन वॉलला कुठल्याच स्ट्रक्चरचा लोड म्हणजे लोड ट्रान्सफर केला जात नाही. म्हणून यांनी काय विचारलं, टाइप्स ऑफ द वॉल कन्स्ट्रक्टेड डिवायडेड द स्पेस विदिन द बिल्डिंग. म्हणजे स्पेस आहे विदिन द बिल्डिंग, बिल्डिंग मध्ये डिवाइड करण्याचं पार्ट करते, त्याला आपण पार्टिशन वॉल म्हटलंय. कॅव्हिटी वॉल काय असते, ही एक वॉल इन्सुलेटिंग वॉल आहे. बघा या वॉल मध्ये काय राहते की ही एक आउटर साइड असते आणि हे एक इनर साइड वॉल राहते आणि मधामध्ये असा स्पेस असते, हा स्पेस राहते मध्ये. ही वॉल आपण याला कॅव्हिटी वॉल म्हटलेलं आहे. कॅव्हिटी वॉल काय आहे, हे डॅम्प प्रूफ राहते आणि साऊंडनेस म्हणजे तुमचा जो साऊंडनेस आहे त्यासाठी आपण या वॉलचे कन्स्ट्रक्शन केले राहते. बघा या वॉल मध्ये इथे गॅप राहतो, इथे राहते इन्सुलेशन. आता बघा ही झाली तुमची आउटर आणि ही झाली सपोज तुमची इनर वॉल. इन्सुलेशन साठी आपण याचा डॅम्प प्रूफ वगैरे साठी पण याचा यूज करतो. हे झालं तुमचं कॅव्हिटी वॉल. पार्टिशन वॉल बघितली, पार्टी वॉल बघितली आपण. आणि कर्टन वॉल म्हणजे काय असते की सपोज तुमचे जी ग्लास किंवा ॲल्युमिनियमच्या ज्या शीट राहते, शीटनी कन्स्ट्रक्ट केली राहते. सपोज आता बघा मोठे मोठे कन्स्ट्रक्शन आहे, प्रत्येक सिटीमध्ये दिसणार तुम्हाला बाहेरच्या साईडनी पूर्ण ग्लास वॉल दिसणार, म्हणजे एकदम आपल्या याची वॉल ब्रिकची वॉल वगैरे नाही दिसणार. तर तुम्हाला काय दिसते, तिथे ग्लास आणि ॲल्युमिनियमच्या शीट लावलेल्या दिसते, त्या वॉलला आपण कर्टन वॉल म्हटलेलं आहे. हे पण आपला आन्सर नसणार, कॅव्हिटी वॉल पण नाही, पार्टिशन वॉल नाही, आपला आन्सर असणार आहे पार्टिशन वॉल. बघा आता आपला आन्सर राईट आन्सर बी आहे. In PERT analysis, the time estimate of the activities and probability of the therein occurrence follow. आता बघा यामध्ये PERT साठी विचारलेला आहे. या चॅप्टर मध्ये तुम्हाला PERT आणि CPM बद्दलचा जो डिफरन्स आहे तो करायचा आहे. या चॅप्टर मध्ये एक्सटेंडेड टाइम आणि एक स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला विचारलेला आहे, ते फॉर्म्युले करायचे आहेत. प्लस तुम्हाला इथे हे पण फॉर्म्युले आणि इथे जो छोट्या छोट्या डेफिनेशन आहेत त्या करायच्या. इथे छोट्या छोट्या डेफिनेशनवरच तुम्हाला जास्त क्वेश्चन विचारले. आता बघा पट आहे, हे पट आपण इव्हेंट साठी यूज करतो आणि जे CPM आहे हे ऍक्टिव्हिटी साठी. बघा आणि पट साठी काय आहे,
नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर यूज करतो आणि सीपीएम साठी आपण बीटा डिस्ट्रीब्युशन कर यूज करतो. हे सीपीएम. बघा आता पर्ट आणि सीपीएम मधलाचा डिफरन्स ज्याला माहिती असेल त्यांनी हे याचं आन्सर ते ॲक्युरेट देऊ शकले असते. सरळ सरळ लक्षात ठेवायचं. पॉइझन डिस्ट्रीब्युशन कर हे नाहीये, बाय नॉमिनल डिस्ट्रीब्युशन कर पण नाही. नॉर्मल आपण हा पर्ट साठी घेतो आणि बीटा डिस्ट्रीब्युशन आपण हा सीपीएम साठी घेतो. सरळ सरळ लक्षात ठेवायचं. Which of the following method can be used estimated measure head losses in fluid flow system? बघा आता यामध्ये काय आहे की दोन टाइप्स पडलेले आहेत. एक मेजर हेड लॉसेस आहे फ्लुइडचे आणि एक मायनर आहे. मेजर मध्ये काय आहे आणि मायनर मध्ये काय ते आपण बघणार आहे. बघा आता यामध्ये काय आहे की फर्स्ट आहे आपला, आपण पेज ऍड करू, एनर्जी लॉसेस ऑफ फ्लुइड. एनर्जी लॉसेस ऑफ फ्लुइड नाही, एनर्जी लॉसेस इन पाईप. बघा आता यामध्ये काय आहे, दोन पार्ट पडले. एक आहे मेजर लॉसेस पाईप आणि एक आहे मायनर लॉसेस. आता बघा यामध्ये आहे फर्स्ट डार्सेस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला HF इज इक्वल टू 4FL V चा स्क्वेअर अपॉन 2GD. सेकंड आहे तुमचा चेजिस कॉन्स्टंट फॉर्म्युला. त्याचा फॉर्म्युला आहे Q इक्वल टू VCMI. हे झालंय तुमचं डिस्चार्ज काढण्याचा फॉर्म्युला. हा झाला तुमचा डार्सेस वेव्हीचा फॉर्म्युला. नेक्स्ट आहे तुमचं, एक आहे सडन कॉन्ट्रॅक्शन. सडन एक्सपान्शन. सेकंड आहे तुमचं सडन कॉन्ट्रॅक्शन. थर्ड आहे तुमचा सडन कॉन्स्ट्रक्शन. नंतर आहे बेंड पाईप. फोर्थ आहे तुमचा पाईप फिटिंग. आणि फिफ्थ आहे तुमचा ऑब्स्ट्रक्शन 2 3 4 एनी ऑब्स्ट्रक्शन इन पाईप. आता बघा यावर पण तुम्हाला फॉर्म्युले पण विचारलेले आहेत आणि मायनर आणि मेजर लॉसेस मध्ये तुम्हाला विचारणार की कुठले मायनर आहे कुठले मेजर लॉसेस आहेत ते बघणार आहे. आता सडन कॉन्स्ट्रक्शन मध्ये काय आहे की फर्स्ट फॉर्म्युला असणार आहे तुमचा V1 मायनस V2 चा स्क्वेअर अपॉन 2G. नेक्स्ट आहे KC इंटू V स्क्वेअर अपॉन 2G. नंतर आहे बेंडचा आहे आपला KB V स्क्वेअर अपॉन 2G. आणि पाईप फिटिंगचा आहे ओनली K V स्क्वेअर अपॉन 2G. आणि एनी ऑब्स्ट्रक्शनचा फॉर्म्युला आहे VC मायनस V चा स्क्वेअर अपॉन 2G. आता बघा हे एक फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे एनर्जी लॉसेसचे. एक आहे मेजर लॉसेस आणि एक आहे मायनर लॉसेस. एक्झाम मध्ये कधी कधी तुम्हाला विचारणार की कुठला मायनर लॉसेस आहे आणि मेजर लॉसेस आहे. तुम्हाला एक तर यामधले 3 ऑप्शन देणार, आणखी एक हा देणार, विचारणार मेजर आणि मायनर कुठला.
आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे की मेजर लॉसेस कुठल्या कुठल्या आणि कुठल्या फॉर्म्युल्याने तयार होत्या. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग मेथड कॅन बी यूज एस्टिमेटेड मेजर हेड लॉसेस विचारल्या फ्लुइड फ्लो सिस्टीम मध्ये. मेजर लॉसेस कुठले कुठले होते आपले, एक डार्सीस फॉर्म्युला ओनली नाहीये, चेजिस फॉर्म्युला ओनली नाही, दोन फॉर्म्युले होते. बोथ डार्सीस फॉर्म्युला अँड चेंजिस फॉर्म्युला हा आपला आन्सर आहे. नायदर डार्सीस फॉर्म्युला हे आपला आन्सर नाही. बघा, डार्सीस फॉर्म्युला आणि चेजिस कॉन्स्टंट फॉर्म्युला हा आपला मेजर लॉसेस होते. मायनर लॉसेस मध्ये काय, सडन एक्सपान्शन, सडन कॉन्ट्रॅक्शन, बेंड पाईप फिटिंग आणि एनी ऑब्स्ट्रक्शन इन पाईप. नागपूर रोड प्लॅन इज ऑल्सो इज कॉल्ड रोड डेव्हलपमेंट प्लॅन. बघा, आता जो नागपूर रोड प्लॅन आहे तो म्हणजे कुठला होता, फर्स्ट होता, सेकंड होता, थर्ड होता. बघा, आता आपण यावर बघणार आहे क्वेश्चन. याचा पूर्ण डेटा मी तुम्हाला सांगते. बघा, एक आहे नागपूर, बॉम्बे आणि लखनौ. आता बघा, यामध्ये काय आहे की फर्स्ट 20 इयर फर्स्ट प्लॅन, 20 इयर सेकंड प्लॅन आणि 20 इयर थर्ड प्लॅन. आता आहे ड्युरेशन मध्ये काय आहे की फर्स्ट आहे तुमचा 1943 ते 1963. नेक्स्ट आहे हा प्लॅन जो प्रोजेक्ट होता हा 2 वर्ष आधीच झाला, म्हणून आपण 1961 to 1981. नेक्स्ट आहे तुमचं 1981 to 2001. हा झाला तुमचा थर्ड. आता फर्स्ट आहे नागपूर, बॉम्बे आणि लखनौ. आपण ड्युरेशन बघितलं, फर्स्ट इयर प्लॅन, सेकंड इयर प्लॅन, थर्ड इयर प्लॅन, थर्ड इयर प्लॅन. नेक्स्ट आहे तुमचं डेन्सिटी आहे 16 किलोमीटर पर आवर्स 100 किलोमीटर स्क्वेअर. नंतर आहे सेकंडचा बॉम्बेचा 30 किलोमीटर प्लस 100 किलोमीटरचा स्क्वेअर आणि आहे 80 किलोमीटर पर 100 किलोमीटरचा स्क्वेअर. बघा, ही झाली तुमची डेन्सिटी. नंतर आहे पॅटर्न. स्टार्ट ग्रिड, यामध्ये सेम, यामध्ये आहे ब्लॉक, स्टार्ट ब्लॉक पॅटर्न किंवा स्क्वेअर स्टार्ट ग्रिड पॅटर्न, स्क्वेअर आणि ब्लॉक पॅटर्न येते यामध्ये. ब्लॉक पॅटर्न हे झाले तुमचे पॅटर्न. आता नेक्स्ट आहे तुमचे रोडचे क्लासिफिकेशन. रोड क्लासिफिकेशन मध्ये काय, तुमचा नॅशनल हायवे, स्टेट हायवे, मेजर डिस्ट्रिक्ट हायवे, अदर डिस्ट्रिक्ट हायवे. आता बघा, आता फर्स्ट आहे तुमचा यामध्ये नॅशनल हायवे, स्टेट हायवे, मेजर डिस्ट्रिक्ट हायवे, अदर डिस्ट्रिक्ट हायवे किंवा अदर डिस्ट्रिक्ट रोड आणि नंतर आहे विलेज रोड. बघा, नेक्स्ट याच्यामध्ये काय, नॅशनल हायवे, स्टेट हायवे, एक्सप्रेस हायवे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, अदर डिस्ट्रिक्ट रोड आणि विलेज. आता बघा, हे झाले नागपूरसाठी नॅशनल, स्टेट, मेजर डिस्ट्रिक्ट आणि विलेज. बॉम्बे साठी काय, नॅशनल, स्टेट, एक्सप्रेसवे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड आणि अदर डिस्ट्रिक्ट रोड आणि विलेज रोड. आता बघा, जे लखनौ रोड प्लॅन आहे त्यामध्ये काय आहे, एक प्रायमरी यामध्ये आहे एक्सप्रेसवे आणि नॅशनल हायवे. सेकंडरी मध्ये आहे ते
आणि हा क्वेश्चन तुम्हाला आता लेटेस्ट कोणती एक्झाम झाली तुमची, नवी मुंबई किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये ह्यापैकी क्वेश्चन विचारलेले, दोन पैकी कुठल्या तरी एक्झाम मध्ये विचारले की सेकंडरी स्टेटमेंट मध्ये कुठले कुठले येते म्हणून. याच्यामध्ये स्टेट हायवे आणि मेजर डिस्ट्रिक्ट रोड आणि ट्रायटरी मध्ये येते अदर डिस्ट्रिक्ट रोड आणि विलेज रोड. बघा हा चार्ट आहे, हा चार्ट तुम्हाला एक्झॅक्ट पाठ करायचा आहे. हा कुठलाच हे नाही, हा एकदम फॅक्च्युअल डेटा आहे. हा तुम्हाला इथे पाठ करून घ्यायचा आहे. याच्या व्यतिरिक्त काही विचारलेला नाही आहे. या प्लॅन मध्ये एक तर तुम्हाला इथे रोड क्लासिफिकेशनला विचारणार किंवा डेन्सिटी विचारणार किंवा इयर विचारणार. बघा आता आपल्याला यामध्ये काय विचारलेलं होतं त्यांनी, बघा नागपूर रोड प्लॅन ऑल्सो इज कॉल्ड फर्स्ट साठी विचारलं होतं. फर्स्ट डेव्हलपमेंट प्लॅन आहे. बॉम्बे का आहे, बॉम्बे. आणि थर्ड का आहे तुमचा लखनौ प्लॅन. आणि हा जो आहे हा नागपूर रोड प्लॅन. आता बघा हे झालं आपलं क्लासिफिकेशन बघितले आपण, इयर बघितले, डेन्सिटी बघितलं, पॅटर्न बघितलं. नेक्स्ट आहे फाइंड द पोरोसिटी ऑफ द सॉइल सॅम्पल हॅव्हिंग द वॉइड रेशो. बघा पोरोसिटी म्हणजे मला विचारलंय, वॉइड रेशो दिलेला आहे, वॉटर मॉइश्चर कंटेंट म्हणजे हा डब्ल्यू. म्हणजे तुम्हाला काय विचारलं त्यांनी, पोरोसिटीचा फॉर्म्युला काय, E/1 + E. वॉइड रेशो किती दिला आहे तुम्हाला, 0.50 अपॉन 1 + 0.50. बघा हे काय आहे, 0.50 अपॉन 1.50. हे आलंय तुमचं 0.33 आन्सर. कुठे आहे बघा, फर्स्ट आपलं राईट आन्सर. हा मॉइश्चर कंटेंट हे जे आहे हे तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी दिलेलं त्यांनी. तुम्हाला वॉइड रेशोचा पोरोसिटीचे फॉर्म्युले माहिती असणं गरजेचे आहेत. नेक्स्ट आहे हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन द वर्टिकल जॉईंट इन एक्सेसिव्ह सोर्स इन टर्म ॲज. बघा आता आपण यामध्ये बॉन्ड कशाला म्हटलेला आहे, लॅप कशाला म्हटलेला आहे, बेड कशाला म्हटलंय, प्रिपेंड कशाला म्हटलंय ते बघणार आहे. बघा मी तुम्हाला एक डायग्राम थ्रू हे समजून सांगण्याचा ट्राय करते. बघा आता सर्वात आधी आपण बघणार आहे बेड जॉईंट. बेड जॉईंट का आहे, तुमचा जो व्हर्टिकल जॉईंट असतो, म्हणजे सपोज ही एक फर्स्ट ब्रिक झाली आणि हा एक सेकंड ब्रिक झाली, हा जो व्हर्टिकल जॉईंट राहते हे काय झाला बेड. म्हणजे तुमच्या सपोज ही ब्रिक आहे, या ब्रिकला तुम्ही या जॉईंट वर ठेवत आहे, म्हणजे हा झाला तुमचा बेड. म्हणजे बेडवर तुम्ही ठेवत आहे ब्रिक, काय झालं त्याला बेड जॉईंट म्हणतो. हे बघा हे इथे केलेलं आहे बरोबर. नेक्स्ट आहे तुमचा लॅप जॉईंट. लॅप जॉईंट मध्ये काय आहे की बघा हा झालाय तुमचा एक स्ट्रेचरचा पार्ट आणि हे झालंय तुमचे हेडर. जो स्ट्रेचर आणि हेडरचे जी व्हर्टिकल जॉईंट असते त्यामधला जो डिफरन्स आहे त्याला आपण लॅप जॉईंट म्हटलेला आहे. म्हणजे काय झालं ते ओव्हरलॅप झालाय ना, म्हणजे या हेडरच्या वरती हा एवढे साईड काय तुमची ओव्हरलॅप झाली आहे. सेम इकडे पण असेल, हा तर यांनी या साईडनी दाखवलेलं आहे, ती काय झाली ओव्हरलॅप झाली आहे, म्हणून आपण त्याला काय म्हटलेलं आहे की लॅप जॉईंट म्हटलंय. म्हणजे बघा लक्षात ठेवायचं, बेड जॉईंट म्हणजे तुमचं हॉरिझॉन्टल, लॅप जॉईंट म्हटलं तर काय की तुमचे जो व्हर्टिकल जॉईंट आहे दोन, त्यामधलं डिस्टन्स. म्हणजे एक स्ट्रेचरच्या कोर्स मधला आणि एक व्हर्टिकल आपल्या हेडरच्या स्कोर मधलं जे डिस्टन्स येते त्याला लॅप जॉईंट म्हणतो. प्रिपेंड जॉईंट कशाला म्हटलंय, जसं इथे हॉरिझॉन्टल जॉईंटला आपण बेड जॉईंट म्हटलाय तसं इथे व्हर्टिकल जॉईंटला त्यांनी प्रिपेंड जॉईंट म्हटलेला आहे. आणि बॉन्ड विचारलेला आहे, तर बॉन्ड काय आहे, सपोज हा तुमचा स्ट्रेचर आहे, हा हेडर आहे, हा हेडर आहे, हा स्ट्रेचर आहे, हा हेडर आहे आणि स्ट्रेचर आहे. स्ट्रेचर हेडर मुळे जो पण बॉन्ड तयार झालाय त्याला आपण बॉन्ड म्हटलाय. आता तो बॉन्डचे खूप सारे टाइप्स आहेत, जो की इंग्लिश बॉन्ड आहे, फ्लिमिश बॉन्ड आहे, झिगझॅग बॉन्ड आहे, परत आणखी डबल फ्लिमिश आहे, इंग्लिश आहे, सिंगल फ्लिमिश आहे, सिंगल आपलं इंग्लिश बॉन्ड आहे. बघा आता आपल्याला त्यांनी काय विचारलं, हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन द व्हर्टिकल जॉईंट.
जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे दोन व्हर्टिकल जॉईंट मधलं सक्सेसिव्ह कोर्स सिस्टम, त्याला काय म्हटलेलं आहे आपण? लॅप जॉईंट म्हटलेलं आहे. त्यांनी काय हॉरिझॉन्टल डिस्टन्स विचारलाय. हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे दोन काय व्हर्टिकल जॉईंट, हे जे व्हर्टिकल जॉईंट आहे डायग्राम मध्येच बघा, बघा हा एक व्हर्टिकल जॉईंट आहे, सॉरी हा बघा हा एक व्हर्टिकल जॉईंट आहे तुमचा, आणि हा पण एक व्हर्टिकल जॉईंट आहे. हा काय झाला तुमच्या हेडरचा व्हर्टिकल जॉईंट, आणि हा काय झाला तुमच्या स्ट्रेचरचा व्हर्टिकल जॉईंट. बरोबर, हे काय झाले दोन व्हर्टिकल जॉईंट, यामधलं डिस्टन्स काय आहे तुमचं? लॅप. फक्त त्यांनी विचारलं असते की हॉरिझॉन्टल डिस्टन्स, तर त्यांनी बेड जॉईंट दिलं असतं. त्यांनी विचारलं फक्त व्हर्टिकल डिस्टन्स, तर त्यांनी काय विचारलं आपल्याला? डिफरन्स, हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन द व्हर्टिकल जॉईंट. दोन व्हर्टिकल जॉईंट मधलं डिस्टन्स विचारलं तर आपला आन्सर असणार आहे लॅप जॉईंट. बघा छोट्या छोट्या डेफिनेशन आहेत, पण मी तुम्हाला डायग्राम थ्रू यासाठी सांगितलं की डायग्राम दाखवली तर ते इझी लक्षात येऊन जाते. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द रेंज ऑफ स्लम व्हॅल्यू फॉर लो डिग्री ऑफ वर्केबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट. आता बघा याचा पण एक चार्ट आहे, तो चार्ट मी तुम्हाला सांगते. बघा एक आहे डिग्री ऑफ वर्केबिलिटी आणि इथे लिहिते स्लम व्हॅल्यू. बघा व्हेरी लो, व्हेरी लो, लो, मीडियम, हाय, व्हेरी हाय. बघा आता यामध्ये काय आहे, फर्स्ट आहे तुमचा 0 to 25. नंतर येते तुमचा विचारलेला काय आहे, त्यांनी एक विचारलेला आहे तुम्हाला हा 25. एक लो मध्ये येते 25 to 50, मीडियम मध्ये येते 50 to 100, आणि 100 to 150, आणि हाय व्हेरी हाय मध्ये येते ग्रेटर द 150, किंवा 150 200 पर्यंत जाऊ शकते. 200 नाही, जास्तीत जास्त आपण 150 घेऊ शकतो. हा जो चार्ट दिलाय तुम्हाला, हा डिग्री ऑफ वर्केबिलिटी आहे. स्लम व्हॅल्यू दिलाय व्हेरी लो. आपल्याला काय विचारलंय? लो डिग्री ऑफ वर्केबिलिटी, लो विचारलेला आहे, तर आपला आन्सर असणार आहे 25 to 50. आपलं डी आन्सर असणार आहे. बघा आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की स्लमच्या ज्या टेस्ट आहे, स्लमची जे स्लम कोण आहे त्याची डायमेन्शन काय आहे, हा एक चार्ट आहे. स्लम कोणची डायमेन्शन बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये विचारलेली आहे. हा स्लम कोण आहे तुमचा, ही झाली 10 सेंटीमीटर, ही झाली तुमची 20 सेंटीमीटर, आणि हाईट झाली तुमची 30 सेंटीमीटर. बघा या कोनवर आहे, आणि जो रॉड असते याच्यात टॅम्पिंग रॉड, टॅम्पिंग रॉड जो असते तो आहे तुमचा 165 mm. बघा आणखी यामध्ये तुम्हाला एक ट्रू व्हॅल्यू, परत आणखी कुठलं तरी व्हॅल्यू विचारलेले आहेत. म्हणजे तुम्हाला ह्या डायग्राम जे स्लम कोन बद्दल विचारलेलं आहे आतापर्यंत, ज्या टेस्ट वगैरे आहेत त्या पूर्ण तुम्हाला येणं गरजेचे आहेत. बघा आता नेक्स्ट आहे तुमचा द फ्रिक्शनल अँग्युलर सॉइल ॲज अ ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर अँड कोएफिशियंट ऑफ अर्थ प्रेशर. बघा आता इथे फॉर्म्युला विचारलाय, जस्ट हे पूर्ण एक्सप्लेन करायसाठी आपल्याला खूप वेळ जाईल. मी जेव्हा स्टेटमेंट वाईज क्वेश्चन येईल तेव्हा तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह प्रेशर पूर्ण एक्सप्लेन करेल. आता त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे की ग्रॅन्युलर सॉइल साठी जे ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर आहे त्याची जी ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर कोएफिशियंट आहे त्याचा फॉर्म्युला विचारलेला आहे सरळ सरळ. बघा ऍक्टिव्ह साठी हा झाला तुमचा पॅसिव्ह. बघा पॅसिव्ह पी म्हणजे पॉझिटिव्ह, लक्षात ठेवायचं. पी हा सपोज तुमच्या वरच्या साईडला येतो, आणि जो ऍक्टिव्ह असते तो डिनॉमिनेटरला जातो. ऍक्टिव्ह प्रेशर, हे झाले तुमचं ऍक्टिव्ह प्रेशर, हे झालं तुमचं पॅसिव्ह. त्यांनी काय विचारलेलं आपल्याला? ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर विचारलेलं आहे. ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर
पॅसिव्ह अर्थ प्रेशर. आता इथे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे. इथे तुम्हाला थेअरी पण विचारू शकते, इथे ॲझम्पशन विचारते, परत तुम्हाला इथे ॲक्टिव्ह अर्थ प्रेशरचे फॉर्म्युले विचारले जातील आणि फॉर्म्युल्यावर तुम्हाला आतापर्यंत क्वेश्चन नाही विचारलेला प्रॉब्लेम, पण तुम्हाला स्टेटमेंटमध्ये असं म्हणजे विचारणार ते. तर तुम्हाला ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर आणि पॅसिव्ह अर्थ प्रेशर व्यवस्थित करून जायचं आहे. बघा त्यासाठी आपल्याकडे आणखी एक नॉन टेक्निकलसाठी आपण एक बुक लॉन्च केलाय. ते ई बुक आहे, 5000 क्वेश्चन प्लस आहे. टीसीएसचे आतापर्यंत जे पण एक्झाम झाल्या आहेत किंवा टीसीएसने आतापर्यंत जे आपण एक्झाम कंडक्ट केल्या आहे त्याचे पूर्ण पेपर इथे तुम्हाला दिले आहेत विथ ॲनालिसिस, म्हणजे तुम्हाला विथ पेपरमध्ये सोल्युशन दिलं आहे. त्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी. बघा यामध्ये तुम्हाला पूर्ण नॉन टेक्निकलचा पार्ट इथून तुम्हाला कव्हर होईल आणि रेफरन्ससाठी तुम्ही हे बुक घेऊ शकता. हे बुक आहे ओनली फक्त 10 रुपीजला. बुक तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही ॲड्रेसला किंवा आपल्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही बुक इथून परचेस करू शकता. बघा आता आपण जो टेक्निकलचा पार्ट घेत आहे तो तर तुमचा इथूनही कव्हर होत आहे आणि नॉन टेक्निकलसाठी तुम्ही म्हणजे हे बुक तुमच्यासाठी बेटर असेल असं मला तरी वाटतंय. ठीक आहे, चला बघा आता आपल्या इथे सेशन संपला आहे. आता आपण नेक्स्ट सेशन घेऊ, नेक्स्ट सेशनमध्ये भेटू. तेव्हा मला सांगा यामध्ये आणखी काही तुम्हाला क्वेरीज असेल किंवा तुम्हाला आणखी काही यामध्ये ॲड करून पाहिजे असेल किंवा मॅडम कन्सेप्च्युअल जे असेल ते आम्हाला द्या. तुम्हाला जे पण रिक्वायरमेंट असेल ती मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून काय होईल का मी म्हणजे त्यामध्ये इम्प्रूव्ह करेल आणि तुम्हाला माझ्याकडून जेवढं देण्यात येईल मी तेवढं देण्याचा ट्राय करेल. चला थँक्यू सो मच, भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये.